मंडळी, तुम्हाला प्रश्न पडला असेल आता की सामानाची बांधाबांध करून मी निघालो कुठे, तर मी निघालो आहे पिकनिकला आणि आजचा ब्लॉग त्याच्या संदर्भात असणार आहे। साई म्युझिकल आयोजित पिकनिक 2025। घरातील देवाचा आशीर्वाद घेऊन मी निघालो आपल्या पिकनिकच्या प्रवासाला। सर्वांचे साई म्युझिकलचे लाडके प्रशांत दादा आलेले आहेत इथे। त्यांनी ही ट्रिप खांद्यावर घेतलेली आहे पिकनिक। हॅपी जर्नी विशाल। वंटळवेने आम्हाला बाय बाय केलेला आहे। सो आमच्या प्रवासाला सुरुवात झालेली आहे। एक सूचना सांगतो, ह्या ब्लॉग मधील पुढील जी काही पात्र येतील ती सगळी काल्पनिक असतील। ती कुठे सापडली तर निवळ योगायोग समजावा। आमच्यासोबत आता सुनील आहे। सुनील पिकनिकला येत नाहीये, पण एक पोरांना बाय करायला जो आलेला आहे। हॅपी जर्नी भावांनो, एकदम मचवा पूर्ण। आमची गाडी आलेली आहे, मयुरेश दादा पाटील यांची गाडी। साईडला लाव, साईडला लाव। आता गाडीच्या दिशेने प्रस्थान करत आहे। आणि ही आहे आमची गाडी 8792 मयुरेश दादा पाटील। वर आता चालू आहे मयुरेश, प्रशांत पाण्याच्या बाटल्या घेऊन आला आणि शिरीष पाण्याच्या बाटल्या घेऊन आले। पुण्याचं काम त्यांनी केलेलं आहे। व्हेरी व्हेरी पुण्याचं काम केलं। सगळ्यांना आजच सगळ्यांना पाणी पाजलं आणि नको, आज पाणी नको पाजू, उद्या पाणी पाजू। सो अशी सगळी तयारी चालू आहे। अजून खूप लोक येतील। आम्ही सगळे कलाकार मंडळी आता ही ट्रिप करतो आहे, त्यामुळे त्यांच्यासाठी एक शायरी। कलाकार कभी मरता नहीं, उसे जिंदा दफनाया जाता है। कबर खोल के देखोगे तो खाली होके बहुशर में पाया जाता है। हळूहळू सगळे पब्लिक येत आहेत। ही सगळी पात्र काल्पनिक आहेत, वय नाही पण बघा यांची कायच वय नाही। 21 वर्ष, बॉल बिल झापूक झुपूक। कुणाल बाबूला घेऊन जा ट्रेन मधून। अँड फायनली दाखव 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 काय आणलं बाबू। कुणाल काय आणलं? कुणाल नारळ। सर्वात महत्वाची गोष्ट रेड बुल, हेल 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 सॉरी हेल अँड कीबोर्ड। सो सेल घेतले काय इथे आलेला आणि टी शर्ट घेतलेले, उचलला पाय निघालो हिंडायला। हा वा शाबास। आणि बाबू बाबू कसं वाटतंय तुला? पैशाचा हिशोब आशिष कदम यांच्याकडे दिलेला आहे। आशिष कदम ट्रेनची धुरा सांभाळणार आहे आणि हा येणार नव्हता। सगळे मित्रमंडळी आलेले आहेत। अर्धे लोक ट्रेननी प्रवास करणार आणि आम्ही प्रशांत आणि मयुरेश आम्ही जाणार आहेत 4 व्हीलरने पुढे, कारण भरपूर सामान असल्या कारणामुळे। टीमचे कोच रवी शास्त्री इथे हजर झालेले आहेत। रवी शास्त्री, गरिबांचे रवी शास्त्री। प्रवास म्हटलं तर नारळ हा आलाच आणि नारळ फोडून प्रवासाची सुरुवात करणं हे शास्त्र असतं। ते शास्त्र आम्ही सुद्धा पार पडलं। गाडी पुढे नारळ वाढून देवाला गाराणं घालून आम्ही देवाकडे आमचा प्रवास सुखाचा हो असे आशीर्वाद मागितले आणि सुरू केला पिकनिकचा सुखकर प्रवास। साई म्युझिकलचा त्याला जमले टाटा कर पोरांना हल्ला। हॅपी जर्नी, बाय बाय, बेस्ट ऑफ लक। लवकर या, भांडू नका। मी आता फायनली गाडीत बसतोय। गाडीत बसलेलो आहे मी, मयुरेश, प्रशांत आणि मी गाडीत आहे। हे सगळं सामान बघा। सो आपल्या प्रवासाला सुरुवात होईल आता। ही अर्धी पोरं आमची बसनी जात आहेत, व्हिडिओ कॉल करतायत आणि आम्ही राजासारखे गाडीत बसून अजून एलपी स्टँडलाच आहे। आपले अजय अतुल सरांची मिमिक्री करणारे आर्टिस्ट
इथून तुमच्यापर्यंत हा ब्लॉग पोहोचला तर कृपया राग म्हणू नका, कारण तुमची मेमरी करायचा हा मला थोडा छंद आहे. सो कशी वाटली तर देवा देवा मी जातो दूर हरवारी मोठी द्यावी भरून. तर देवा देवा मी जातो दूर. प्रवास करत असताना थोडाफार कंटाळा आला म्हणून आम्ही आमच्यातील गायक जागा केला आणि गायलं असंही सुंदर गाणं. अजून प्रवासाला अर्धा तास बाकी आहे, पण प्रशांत आणि मयुरेश मला म्हणाले की आपण नाश्ता करूया थोडा, त्यामुळे आम्ही जोशी वडेवाले यांच्याकडे आता आलेलो आहे. तिथे चहा आणि नाश्ता आम्ही करणार आहोत. सो चला बघूया काय आहे वड्यामध्ये स्पेशल काय आहे ते. चला आम्ही वडापाव घेतलेला आहे आता. वडेवाला यांचा स्पेशल वडा स्पेशल. हे आपले दिवस आहे. खूप छान वडापाव आहे, टेस्ट पण खूप छान आहे. वडे. प्रवासादरम्यान चहा, कांदा भजी आणि सोबत मित्र म्हणजे जणू काही आनंदाची पर्वणीच. तुम्ही पाहू शकता फायनली आपण आता आपल्या फार्म हाऊस वर पोहोचलेलो आहोत. मी तुम्हाला घडवणार आहे या फार्म हाऊसची सफर थोड्याच वेळात. तोपर्यंत काका आपला गेट उघडतील. सो चला येऊ दे ना गाडी. सरकलो ठीक आहे. सो हा आहे फार्म हाऊस. सो आम्ही आता इथे आजची रात्र आणि उद्याची सकाळ दुपार एन्जॉय करणार आहोत. सो पहा तिथे आहे स्विमिंग पूल. प्रशांत कसं वाटतंय? हा आहे स्विमिंग पूल, जिथे थोड्याच वेळात आता खाली दिसतोय पण थोड्याच वेळात तिथे सर्व भरलेलं असेल. प्रशांत कसं वाटतंय? चांगलंय पूल, आता एकदम एन्जॉय होणार आहे आपली इथे. म्हणजे फक्त आपलीच पब्लिक असेल मला वाटतं. प्रशांतनी आल्याबरोबर कामाला सुरुवात केलेली आहे. सो पुढे बघू. हा असा फार्म हाऊस आहे. वरती खाली सुंदर अशी ग्रीनरी पण आहे इथे. सो आता उद्याचा दिवस आणि आजची रात्र आम्ही इथे मजा करणार आहोत. खूप 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 छान, खूप खूप छानच. म्हणजे अजून डेव्हलप होतं असं वाटतंय, बट ठीक आहे. सुंदर असा नदीचा किनारा. थोड्याच वेळात बाकीचे लोक सुद्धा येतील आणि तेव्हा चालू होईल या व्लॉगची खरी धमाल मस्ती. हा मग काय एन्जॉय. ते पिच मापतात तसं आता आम्ही स्विमिंग पूल मापतोय, कारण आमची हाईट केवढी त्याच्यामध्ये डुबून जाईल असं. सो बघा कुठपर्यंत आहे. छोटा आहे हा, छोटा आहे. आता हा बघूया कुठपर्यंत आहे. ह्याच्यात जर मी गेलो तर मला असं वाटतंय अंदाज डुंबून जाईल मी पूर्ण. सो खाली उभा राहा. मनोज म्हणून आहेत. एक मनोज लोंढे आमच्या इकडे. आता हे मनोज काका आम्हाला आता रूम दाखवत आहेत, रूम उघडत आहेत. आमच्या आयुष्याची किल्ली नाही उघडत आहे, पण ही रूमची किल्ली काका उघडत आहे. सो चला पाहूया काय असणार आहे आतमध्ये. ही आहे आमची रूम. 2 बेड आहेत, गाद्या आहेत आणि एसी सुद्धा आहे, पंखा सुद्धा आहे. आणि आता तुम्हाला एक शॉट दाखवतो. बघा हे बघा. सो हे आहे व्ह्यू. हा मगाशी तिथून पाहिला तर इथून बाकी काय नाही. चला आहे सेमच. तर आता हे एवढं किती चांगलं क्लीन दिसतं बघा, नीट काय. बट आमची पोर आल्यानंतर आहे ना, काय तुला काय वाटतं? पोर आल्यानंतर असंच राहील? तर मुलांच्या स्वागतासाठी खास हा बँजो नवीन आहे पण ठीक आहे. लेफ्टी बँजो. 2, 3 स्टार्ट.
आपल्यात काय अरे हा आशिष दादा कसं वाटतंय? कोळसा आणला आम्ही कोळसा कशाला? कोळसा कशाला? चिकन तंदुरी भाजण्यासाठी हे का समोसे? गरम गरम समोसे फक्त दारू बडवायचा. बघा एक जण कोण कमी झालाय तो कोण आहे माहितीये ना? एक जण कोण कमी झालाय? कोण? नयन. नयनराव इकडं नयनराव इकडं कौला काय घर काय कौला चिकन कौला चिकन कौला चिकन संभाटा आला संभाटा संपाटा गरिबांचा संपाटा. हा याचा ब्लॉग इथं संपणार आहे. 2 ब्लॉगर एकत्र बघा. हा ब्लॉग इथपर्यंत खूप मजा संपाट आलेला आहे इथे पायापासून डोक्यापर्यंत. याच्या चॅनलला सबस्क्राईब याला करा काय करा साईच्या बाबा. ओ माय गॉड मॅनेजर मॅनेजर पवन रोहेकर कल्याणवरून आलं. कल्याण टू नेरल कोणता? कल्याण टू नेरल. फायनल आमची सगळी मुलं आलेली आहेत आणि हा मंथन सोडे सुद्धा आलेला आहे. पाण्याच्या बाटल्या घेऊन पुण्याचं काम करतोय तो. तर थोड्याच वेळात मजा मस्ती चालू होईल आणि आता काय सांगू शकत नाही. ही पात्र तुम्हाला चांगली दिसत आहेत पण ही पात्र थोड्या वेळाने अपात्र होतील. चला तर अशी आमची एंट्री झालेली आहे या फार्म हाऊस मध्ये. धमाकेदार एंट्री पहिल्यांदाच असेल कोणत्याही फार्म हाऊस मध्ये असं मला वाटतं. मोठासा मेजरचा प्रॉब्लेम झालाय. आमच्या निशांत शिकवण यांना बिस्किट भेटलं नाही. निशांत शिकवण रागवलेले आहेत. काल नाही भेटली हेला बिस्किट नाही भेटलं काय मॅटर सांग मला. बिस्किट नाही भेटलं पण ज्याने पण केलं ना हे फालतूगिरी केलं. अक्षरशः कीबोर्डिस्टला भेटत बिस्किट नाही. याला अर्थ आहे का? याला अर्थ आहे काय? तर मंडळी संध्याकाळचे 7:30 वाजलेले आहेत. आता आमचा ठरलेला आहे कौल चिकनचा बेत. त्याचीच तयारी बाहेर चालू आहे. चला तुम्हाला दाखवतो. चिकन मॅरिनेट केलेलं आहे आणि इथे आता हे मॅरिनेट होतंय. वास मारणार कोयल्यावरती नाही रे बाबा. पूर्ण किराणा काय करतो इथं करपला रे. इथे घे अशा प्रकारे इथे आमचं बार्बिक्यू चिकन वाटाणे. चिकन कौलचा बेत एकदम जोरात चालू आहे. अशी लोक येतात पिकनिकला बघा. बाहेर सगळे मजा करताना झोपले आहेत. अशा लोकांचं काय करायचं?
मंडळी हे आहे आमचं रात्रीचं जेवण. पनीरची भाजी, पापड, कांदा, लोणचं आणि भाकरी. तर खूप छान वाटतंय असं हे जेवण बघून. तर मंडळी मी जेवून घेतो आणि हा ब्लॉग मी इथेच थांबवतो. तुम्हाला सांगू इच्छितो की हा ब्लॉग खूप मोठा होईल, त्यामुळे मी 2 पार्ट मध्ये हा ब्लॉग करणार आहे. भाग 1 आणि भाग 2 असा. भाग 1 मध्ये तुम्हाला माझ्या घरापासून ते आपण इथपर्यंत कसं पोहोचलो या फार्म हाऊसला तो एक प्रवास असेल, आणि दुसरा भागात उद्याची म्हणजे जी सकाळची दुसऱ्या दिवशीची जी काही मजा असेल ती तुम्हाला दुसऱ्या ब्लॉग मध्ये अनुभवता येईल. तर मी जेवून घेतो, तुम्ही सुद्धा जेवून घ्या आणि पाहत राहा आपलं सिनेमॅटिक बडबड चॅनल. तोपर्यंत गुड नाईट.